आणि मार्क माय वर्ड, आत्ता जे होतं आहे, आत्ता जे होतं आहे हे भारताच्या संपूर्ण पथ्यावर पडणारी गोष्ट आहे. आत्ता युद्ध, आता हे तिकडे सगळा दंगा सुरू आहे, तर आत्ता 17 महिने आपल्याला तेलाची चणचण भासणार नाही अशी व्यवस्था सरकारने 2 महिन्यांपूर्वीच करून ठेवलेली आहे. आपल्याला फटका बसणार आहे तो LNG म्हणजे नॅचरल गॅस जो आहे, तर त्याचा पुरवठा हा अजून मोठ्या प्रमाणावरती रशियाकडून आपल्याला होत नाही. माझा याचा पुढचा प्रश्न असा आहे की आता हे जे युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये भारताला कशा पद्धतीने फटका बसू शकतो किंवा भारतावर एक साधारण काय परिणाम होऊ शकतो? कारण सामान्य भारतीय म्हणून जेव्हा आपण बातमी बघतो तेव्हा आपल्याला हाच प्रश्न पडतो की अरे हा युद्ध सुरू आहे, मुळात म्हणजे आपण सर्वात जास्त तेल आयात करतो आखाती देशांमधून, तर याचा काही परिणाम होईल का? अतिशय मी माझ्या विवेचनात फक्त भारत हा मुद्दा ठेवलेला नाही. आणि मार्क माय वर्ड, आत्ता जे होतं आहे, आत्ता जे होतं आहे हे भारताच्या संपूर्ण पथ्यावर पडणारी गोष्ट आहे. जागतिक राजकारण ज्या पद्धतीनं होतं आहे, पहिली गोष्ट म्हणजे की आपण आखातातनं तेल कधीच मोठ्या प्रमाणावरती आपण इराणकडून घेत होतो. मोठ्या प्रमाणावरती तेलाची आयात ही आपण इराणकडून आपली होत होती. सौदी अरेबिया, दुबईचं तेल 70 सालातच 1970 सालीच दुबईचं तेल संपलेलं आहे आणि ते त्यांना लक्षात आल्यामुळे त्यांची डायव्हर्सिफिकेशन त्यांनी केले. अबुधाबीकडे मोठ्या प्रमाणावरती तेल आहे. अमिरातीतल्या ज्या प्रमुख म्हणजे अबुधाबी, दुबई आणि शारजा या 3 ठिकाणीच तेल आहे. बाकी रास अल खैमा, फुजैरा किंवा बाकी ज्या आहेत तिथे तेल नाहीये. पण दुबईकडे मोठ्या प्रमाणावरती तेल आहे. पण आपण कधीही आखातातल्या तेलावरती अवलंबून नव्हतो. आपली तीच रणनीती कधीच नव्हती. आता एक सांगायला हरकत नाही, आपण ते नीट बघत नाही किंवा ऐकत नाही किंवा त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष आपण देत नाही. आत्ता युद्ध, आता हे तिकडे सगळा दंगा सुरू आहे, तर आत्ता 17 महिने आपल्याला तेलाची चणचण भासणार नाही अशी व्यवस्था सरकारने 2 महिन्यांपूर्वीच करून ठेवलेली आहे. त्यामुळे तेलाचं आपल्याला काही होणार आहे असं नाही. आपण रशियाकडून फार मोठ्या, आत्ता सर्वाधिक तेल आपण जे खरेदी करतो हे रशियाकडून करतो आहे. त्याचे करार झालेले आहेत अतिशय स्वस्तामध्ये. बर, एकूण जेव्हा हे रेड सी मध्ये दंगा सगळा सुरू झालेला होता किंवा हे होतं, तर ते एकूण तिथून तेल आयात करणं हे खर्चिक इन द सेन्स की तुम्हाला तिथे कायम सिक्युरिटी ठेवावी लागेल आणि ती सिक्युरिटी कॉस्ट जी आहे ते म्हणजे जीवितहानीपासून तुमच्या वित्तहानी सगळ्याच पद्धतीने ते त्रासदायक होऊ शकते हे लक्षात घेतलेलं होतं. आणि दुसरे पर्यायी मार्ग आपण जे काही करतो आहे तर त्यामध्ये चेन्नई व्लादिवोस्टॉक असा एक सी रूट आपण डेव्हलप करतो आहे. तर आपली तेलाची आयात ही चेन्नई व्लादिवोस्टॉक म्हणजे पॅसिफिक, साऊथ पॅसिफिक, मलाक्का स्ट्रेट आणि अंदमान आणि ते आपल्याकडे आणायची व्यवस्था आपण सगळी केलेली आहे आणि दॅट इज गोइंग थ्रू. त्यात काही शंका नाही. त्यामुळे आपलं तेलाचं आपलं काही म्हणजे याच्यामुळे, आणि उद्या सरकारने सांगितलं की याच्यामुळे तेल महागते, तर आपण सरकारला जाब विचारला पाहिजे. आपण तिथून तेलच खरेदी करत नाही, त्याचा दर वाढला म्हणून तुम्ही आम्हाला सांगता कसं, हा आपण प्रश्न धीटपणे विचारायला शिकलं पाहिजे. आपल्याला फटका बसणार आहे तो LNG म्हणजे नॅचरल गॅस जो आहे, तर त्याचा पुरवठा हा अजून मोठ्या प्रमाणावरती रशियाकडून आपल्याला होत नाही. त्याच्यासाठी आपण आता कतार बरोबर जो मध्यंतरी करार भारताने केलेला आहे, पंतप्रधानांनी म्हणजे कतारचे शेख भारतात आलेले होते तर त्यांच्याबरोबर केला. अर्थात तो मटेरियलाइज व्हायला वेळ लागणार होता, पण आता याच्यामुळे तो आणखी कदाचित हल्ली तंत्रज्ञान आणि एकूण जो झपाटा आहे तो लक्षात घेता आणि आर्थिक गरज आपल्यापेक्षा त्या देशांची मोठी असल्यामुळे ते होऊ शकतं. पण LNG हा एक आपला मोठा फॅक्टर आहे आणि तो अशासाठी आहे की मध्य आशियाई प्रजासत्ताक जी आहेत म्हणजे कझाकस्तान असेल, म्हणजे विशेषतः तुर्कमेनिस्तान सारखा देश आहे की तिथे याचे साठे मोठ्या प्रमाणावरती आहेत. ते इराणमध्ये आहेत आणि ते कतारमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती आहेत. तर इथून आपल्याला LNG भारतात आणणं हा थोडा त्रासदायक म्हणजे कटकटीचा भाग आहे. रस्ते मार्गाने तो आपण आणू शकत नाही कारण मध्ये पाकिस्तानचा भाग एक येतो आणि तुम्हाला समुद्रमार्गे आणायचं असेल तर आता म्हणजे स्टेट ऑफ होर्मुझ जरी हे झालं असलं तरी त्याचा काही एक प्रमाणात म्हणजे कॅस्पियन सी असेल किंवा म्हणजे ते जो सगळा भूमध्य सागराचा प्रदेश आणि ते ओलांडून रेड सी मध्ये येणं, तर ते थोडं एक हे आहे. पण सुदैवाने तिथे युद्ध नाहीये, त्यामुळे तो पुरवठा हा आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे त्या दृष्टीनं आपलं काहीही नुकसान नाही. पण मोदी सरकारने जी भूमिका ठेवून परराष्ट्र धोरणाची आखणी केलेली आहे त्याचा विचार जर केला तर एक लक्षात घ्या की हिंद महासागर
जगाच्या संपूर्ण म्हणजे जागतिक व्यापारामध्ये हिंद महासागराचा वाटा हा 55% जास्त आहे आणि त्याच्यावरती भारताचंच वर्चस्व असलं पाहिजे ही भूमिका ठेवून सरकारनी म्हणजे आपल्या सरकारने मोदी सरकारने परराष्ट्र धोरणाची आखणी गेल्या 10 वर्षात केलेली आहे. एक महत्वाचा टप्पा मी तुम्हाला सांगतो ज्याच्यावरती आपल्याकडे फारसं बोलणंही परत गेलं नाही. डिएगो गार्सिया बेटावरती अमेरिकेचा तळ होता म्हणजे चागोस आयलंड ज्याला म्हणतात त्यातला तो एक भाग आहे. तर ही बेट आमची आहेत ही मॉरिशसची सातत्याने भूमिका होती आणि 10 वर्षांपूर्वी मॉरिशसनी हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ब्रिटनवरती कारण ते ब्रिटननी अमेरिकेला हस्तांतरित केलेलं होतं ब्रिटनवरती त्यांनी केस घातली आणि ती केस मॉरिशस जिंकलंय. आता पुढच्या 5 वर्षांमध्ये म्हणजे रादर 3-4 वर्षांमध्ये अमेरिकेला डिएगो गार्सिया आणि चागोस या सगळ्या भागातून आता काढता पाय घेणं हे लिगली बाउंड आहे आणि त्याचे काही पैसे काही म्हणजे इन टर्म्स ऑफ डॉलर्स अब्ज डॉलर्स हे मॉरिशसला द्यायचे आहेत. आता तिथून ज्या वेळेला डिएगो गार्सिया बेटांवरून अमेरिकेचा तळ जाईल तेव्हा तो व्हॅक्यूम भरून काढणार कोण आहे तर ऑलरेडी आपलं नौदल तिथं पोहोचलेलं आहे. आपण आग्नेय आशियामधल्या सगळ्या देशांबरोबर ज्या पद्धतीनं ज्याला सामरिक ट्रीटीज आपण केलेले आहेत तर स्ट्रेट ऑफ मलाक्का म्हणजे मलाक्काच्या समुद्रधुनीवरती आता जर आपण गेलो तर भारतीय नौदलाचं वर्चस्व आहे. तांबड्या समुद्र म्हणजे रेड सी किंवा जे सुएझ कॅनॉल आणि तो सगळा परिसर जर तिथे आहे तर तिथेही भारतीय नौदलाचं वर्चस्व आहे कारण सोमाली चाच्यांच्या बंदोबस्त हा युरोप किंवा अन्य कोणालाही करता आलेला नाही पण आपले नौदलाचे मार्कोस किंवा हे तर नौदल तिथंही आपलं सक्षमतेने तिथं आहे. बरं हे सगळे किनारी प्रदेश जे आहेत तर या सगळ्या देशांबरोबर भारताचे अत्युत्तम संबंध आता आहे. म्हणजे तुम्ही ओमानचे तुम्ही बघा येमेनमध्ये कितीही हे असेल तरी हौती बंडखोरांवरती दबाव आणून भारतानं त्यांचे हे सुरू ठेवलेलं आहे. इजिप्तशी आपले संबंध आता अल सिसीनी सांगितलेलं आहे आणि आपण बघितलेलं आहे. भूमध्य समुद्रात म्हणजे आपण जर उतरायचं ठरवलं तर अर्थात तुर्कस्तान वगळता ग्रीस असेल किंवा हे जे या काठावरचे सगळे पूर्व युरोपातले देश आहेत त्यांच्याशी आपले संबंध अतिशय चांगले आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये हिंद महासागर आणि हा जो पश्चिम आशिया क्षेत्र जे आहे या संपूर्ण भूभागावरती भारतीय प्रभाव क्षेत्र निर्माण होणं याच्यावरती आपण आपल्या सरकारने मोठा भर दिलेला होता आणि तो टप्पा जो आहे तो पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला पूर्णत्वास गेलेला दिसेल. त्यामुळे आता तिथे या म्हणजे पश्चिम आशिया आणि विशेषतः अरब देशांमध्ये हा जो संघर्ष आहे हा भारताच्या पथ्यावर पडणारा आहे. आता एक भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे अबुधाबी म्हणजे आपण अमिराती धरू UAE हा देश आपण धरू म्हणजे 7 त्या जरी सुट्या आहे असे तरी तो देश असेल. सौदी अरेबिया आहे. आर्थिक म्हणजे तेलाचा किंवा अन्य पैसे जरी असले तरी ते सामरिक दृष्ट्या किंवा लष्करी दृष्ट्या संरक्षण दृष्ट्या ते काही सक्षम देश नाहीये. ते कायम कोणावरती तरी ना म्हणजे अमेरिका तिथं होती तेव्हा अमेरिकेने ते सगळं पॅरलाइज केलं होतं. आता भारतानं संयुक्त अरब अमिराती बरोबर जे करार केलेले आहेत त्या करारांचं स्वरूप लक्षात घेतलं तर असं आहे की अमिरातीची संरक्षण व्यवस्था ही भारत बघेल असंच त्याचं खरं तर स्वरूप आहे. शब्द कसेही फिरवता येतात राजनैतिक भाषेत त्याला वेगळं वेगळं असलं तरी शेवटी तेच आहे. बरं आता UAEने 86 राफेल खरेदी केलेली आहे. म्हणजे आता ते त्यांच्याकडे हळूहळू टप्प्याटप्प्याने येतील. दुबई आणि हे त्याचे पैसे देणार आहेत पण ते चालवणार कोण आहे तो बेस चालवणं म्हणजे ते नुसतं राफेल काही विमान येऊन चालत नाही ती एक यंत्रणा असते. तर तो एक्सपर्टाईज कोणाकडे आहे अर्थात भारतीय जे हवाई दल आहे तर त्याचा एक्सटेंडेड बेस म्हणून दुबईकडे आपण भविष्यात 100% बघणार आहोत. त्यामुळे आत्ता दुबईवरती किंवा अमिरातीवरती हल्ला होणं म्हणजे भारतावर हल्ला होणं असाच त्याचा अर्थ आहे. पण असं लगेच चला आपण काय मुंडासं बांधून लगेच तिथं टापशी बांधून लढायला जाणं असा त्याचा अर्थ होत नाही. त्यातही राहावं लागतं. तिसरा एक भाग आपण जर बघितला असेल चाबहार बंदर जेव्हा खरं तर म्हणजे मनमोहन सिंगांच्या काळातच चाबहार बंदराचा विकास करायचं धोरण आणि त्याच्याबाबतचे करार केले होते पण ते पुढच्या काळात कधीच पूर्णत्वास गेले नाहीत. मोदी सरकारने त्याला बळ दिलं आणि चाबहार बंदराचा पहिला टप्पा हा विकसित करून तिथं व्यापार सुरू केलेला होता. पण इराण मधल्या एकूण घडामोडींमुळे बंदराचा दुसरा टप्पा हे होणं. बरं इराणच्या या प्रदेशाला लागून फालुजा नावाच्या त्यांच्या मोठ्या तेलांच्या विहिरी आणि विशेषतः नॅचरल गॅसच्या विहिरी तिथे मोठ्या प्रमाणावरती आहेत. तर याच्यामध्ये ONGC विदेश अशी जी ONGCची जी उपकंपनी आहे
तिनं मोठ्या प्रमाणावरती तिथे त्या तेलांच्या क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक केलेली होती. आणि इराणने कोणाही बरोबर असा करार केला नाही, पण तो भारताच्या बरोबर म्हणजे ओएनजीसी विदेश बरोबर केला होता की त्याचा 25% नफा हा ओएनजीसी विदेशला मिळेल. पण इराणमधल्या या सगळ्या घडामोडींमुळे म्हणजे आत्ताच्या नाही आधीच्या सुद्धा एकूण ते पूर्णत्वास जात नव्हतं. म्हणजे हा एक सगळ्यात महत्वाचा भाग होता. पण मग आपण आता दुबई, अबुधाबी म्हणजे आयमॅक कॉरिडॉर असा एक आपण घेतलेला आहे की मुंबई आता वाढवण बंदरांचा जो विकास आपण करणार आहोत, तर तो टप्पा आहे ना, कांडला, वाढवण, जेएनपीटी, मग खाली गोवा आहे, कोची आहे. तर ही जी साखळी आपण या भागात सगळी निर्माण करतो आहे, तर त्याचा अर्थच तो आहे की मोठ्या प्रमाणावरती व्यापार हा कुठल्या एका बंदरावर विकसित म्हणजे अवलंबून राहण्यापेक्षा त्याची जर साखळी केली तर त्याचा अर्थात आपल्याला त्याचा भविष्यात फरक होणार आहे, मग फायदा होणार आहे.